नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उदय कदम मराठी अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आकलनमाला मोरा वाळंबे आकलनमाला वन डे रिव्हिजन बॅच मध्ये आपण समास बघतोय। एका झटक्यामध्ये 30 मिनिटांमध्ये समास जिकडे तिकडे, बरोबर का? एकदम सिंपल आहे। कसं बघायचं आहे तत्पूर्वी आपली जी काय आकलनमाला आहे, आपला जो काय माइंड मॅप आहे, तो समास याची व्याख्या आपल्याला बघायची आहे। व्याख्येनंतर वैशिष्ट्य बघायचे आहेत आणि मग अव्ययभाव समास बघायचा आहे। अव्ययभाव समासामध्ये संस्कृत अव्ययभाव समास, यावनी अव्ययभाव समास, संकीर्ण अव्ययभाव समास आणि मराठी अव्ययभाव समास। तर तो कसा आहे आपण पीपीटीच्या माध्यमातून बघूयात। लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला बघायचे समास। सम अधिक अस या शब्दापासून समास हा शब्द तयार होतो। मित्रांनो लक्षात घ्या, सम अधिक अस बरोबर समास हा शब्द तयार होतो। मग समास म्हणजे काय तर जोडणे। समास म्हणजे जोडणे, बरोबर आहे, म्हणजे एकत्र करणे, बरोबर आहे। दोन किंवा अधिक पदे परस्पर संबंधामुळे एकत्रित करण्याला समास असं म्हणतात। म्हणजे काय, दोन किंवा अधिक पदे शब्द एकत्र येऊन जो एक नवीन संयुक्तिक शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असं म्हणायचं। हे लक्षात घ्या। सूर्याचा उदय, सूर्योदय, नाही का? ह्या विभक्ती प्रत्ययाचा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन पदे एकत्र केली जातात याच्यामध्ये समासामध्ये। आणि जेव्हा या सामासिक शब्दाचा विग्रह केला जातो, स्पष्टीकरण दिलं जातं, तेव्हा त्याला सामासिक विग्रह असं म्हणायचं। हे लक्षात घ्या। बघा, समास ही जशी संधीप्रमाणे भाषेतील काटकसर करण्याची एक प्रवृत्ती आहे आणि समास हा संस्कृत मधून मराठीमध्ये आलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। संस्कृत भाषा ही समास प्रधान अधिक आहे, मराठी भाषा त्याप्रमाणे तुलनेने कमी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। तर लक्षात घ्या, वैशिष्ट्य सम अधिक अस बरोबर समास। समास म्हणजे जोडणे किंवा सांधणे। लक्षात घ्या, जोडणे एकत्र करणे, आपण असं म्हणू शकतो एकत्र करणे, हे आपलं म्हणता येईल। समास हा घटक संस्कृत मधून मराठीमध्ये आलेला आहे। मग समास म्हणजे एकत्र करणे। लक्षात घ्या, समास म्हणजे एकत्र करणे। समास ही भाषेतील काटकसर आहे। आपण असं म्हणतो का की मी विद्येच्या आलयात जातो? आपण असं म्हणतो का मी विद्येच्या आलयात जातो असं म्हणतो का? नाही, मी विद्यालयात जातो। मी क्रीडेच्या अंगणात खेळतो का? नाही, मी क्रीडांगणात खेळतो। देवाची पूजा केली असं म्हणण्याच्या ऐवजी देवपूजा केली म्हणायला सोपं वाटतं, भाषेची काटकसर आहे। लक्षात घ्या, समासामध्ये दोन अर्थपूर्ण शब्द जोडतात, हे लक्षात घ्यायचं आहे। दोन अर्थपूर्ण शब्द जोडतात हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, बरोबर का? आता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण चर्चा करत असताना बघा, विभक्ती प्रत्यय व दोन शब्द जोडणारा शब्दाचा लोप होतो आणि समासातून जो शब्द तयार होतो त्या सामासिक शब्द म्हणायचं। आणि सामासिक शब्दाचं कमीत कमी शब्दात केलेलं स्पष्टीकरण म्हणजे सामासिक विग्रह। ह्या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगायच्या आहेत मित्रांनो। लक्षात घ्या की आपल्याला विभक्ती प्रत्यय किंवा दोन शब्दात जोडणारा जो काही शब्द असणारे यांचा लोप होतो आणि दोन शब्दापासून एक शब्द तयार होतो, हा सामासिक शब्द असतो। आणि या सामासिक शब्दाचं कमीत कमी शब्दात केलेलं स्पष्टीकरण आहे, तो सामासिक विग्रह आहे, हे लक्षात घ्या। आता आपल्याला संधी आणि समास या दोघांमधला जो फरक आहे, हा फरक आपल्याला बघायचा आहे। संधी आणि समासातील फरक या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे। केवळ संधी घर अधिक ऊन, घरून। ध्वजवंदन, ध्वजाचे वंदन, बघा ध्वजाचे वंदन केवळ समास आहे, फक्त कट केलाय। इथं केवळ संधी आहे, इथं केवळ समास आहे। आणि संधी आणि समास, सूर्याचा उदय, सूर्याचा उदय, इथे चाचा लोप केलाय आणि इथं अ आहे, इथे उ आहे, या दोघांचा ओ केलाय, म्हणजे संधी आणि समास दोन्हीही झालेलं आहे। हा दोघांमधला मूलभूत फरक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे, बरोबर आहे। मग याच्यामध्ये पुढे चर्चा करत असताना आता याचे जे काही प्रकार आहेत आपल्याला झटकन बघायचं आहे। प्रकारामध्ये काय महत्वाचं आहे तर याच्यामध्ये हे जे काही पहिले 4 प्रकार पडतात त्यामधलं पहिलं पद प्रधान असणारा समास आहे अव्ययभाव समास। म्हणजे पहिले पद प्रधान, पहिले पद प्रधान म्हणजे पूर्वपद प्रधान। तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद प्रधान, दुसरे पद प्रधान, लक्षात घ्या, दुसरे पद प्रधान आहे। तिसरा जे आहे द्वंद्व समासामध्ये दोन्हीही पदे प्रधान आहेत, लक्षात घ्या, दोन्हीही पदे प्रधान द्वंद्व समास आहे। आणि बहुव्रीही समासामध्ये
तिसरेच पद प्रधान असते, लक्षात घ्या, तिसरेच पद प्रधान असते, लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे बघा. उत्तरपद प्रधान म्हणजे दुसरे पद प्रधान, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे प्रधान म्हणजे उभयपद प्रधान, आणि बहुव्रीही समासामध्ये अन्य पद प्रधान म्हणजे तिसरंच पद प्रधान, असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. मित्रांनो, हे झाले समासाचे प्रकार आहेत 4. याच्यावर सुद्धा जोड्या लावा प्रश्न येत असतो. पहिलं पद प्रधान अव्ययभाव समास, दुसरं पद प्रधान तत्पुरुष समास, तिसरं पद प्रधान बहुव्रीही समास, दोन्ही पदे प्रधान द्वंद्व समास. याच्यावर जोड्या लावा प्रश्न कंबाईनला हमखास आहे, हे लक्षात घ्या. ओके, आता बघायचं आपला अव्ययभाव समास, पूर्वपद प्रधान समास. पूर्वपद प्रधान समास कशाला म्हणायचं? पहिलं पद प्रधान असतं, पहिलं पद महत्वाचं असतं, आणि या समासाचा उपयोग क्रियाविशेषासारखा होतो. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर पहिलं पद प्रधान आहे, हा सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्यय असतो, लक्षात घ्या. हा समास फारसी, अरबी, संस्कृत उपसर्ग लागून तयार होतो. संस्कृत असेल, फारसी असेल, अरबी असेल, हे उपसर्ग लागून तयार होतो. द्विरुक्ती होऊन जे शब्द निर्माण होतात त्या शब्दाची उदाहरणं ही अव्ययभाव समासाची आहेत, लक्षात घ्या. पहिलं पद हे उपसर्ग असतं आणि दुसरं पद जे आहे, दुसरं पद नाम किंवा विशेषण असतं, हे आपल्याला महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे. तर आपल्या जे काही आकलन मालेमध्ये आपण जे काही मुद्दे महत्वाचे घेतलेले आहेत की पहिलं पद प्रधान आहे, सामासिक शब्द क्रियाविशेषासारखा असतो, हा समास उपसर्ग लागून तयार होतो, संस्कृत, फारसी, अरबी, द्विरुक्ती होऊन तयार झालेला शब्द या समासाचं उदाहरण आहे. पहिलं पद उपसर्ग आहे, दुसरं पद नाम किंवा विशेषण आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, लक्षात घ्या. आता या अव्ययभाव समासाचे जे प्रकार आपल्याला बघायचे आहेत, त्यातला पहिला प्रकार आहे संस्कृत अव्ययभाव समास, दुसरा आहे यावन्य अव्ययभाव समास, संकीर्ण अव्ययभाव समास आणि मराठी अव्ययभाव समास, असे 4 प्रकार याचे पडतात. हे 2017ला एक्साईजच्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्नही आलेला आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला याच्यावर प्रश्न आलेला आहे, लक्षात घ्या, आणि हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, परत शक्यता आहे. आणि परीक्षा 2022-23 जी आहे, 22ची जी परीक्षा आहे, 1 ऑक्टोबरला पहिला पेपर आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. याच्यामध्ये आपला महत्वाचा आहे संस्कृत अव्ययभाव समास. संस्कृत अव्ययभाव समास कशाला म्हणायचं, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये काय असतं, आ, यथा, प्रति आणि यावत हे संस्कृत उपसर्ग आहेत, लक्षात घ्या. आणि हे संस्कृत उपसर्ग लागून हा समास तयार होतो, म्हणून याला संस्कृत अव्ययभाव समास असं म्हणतात. सिंपल आहे. आता आ पासून, नाही का, आचा अर्थ 2 आहे, पासून आणि पर्यंत आहे. आजीवन, जीवनापासून, आजन्म, जन्मापासून, नाही का, बरोबर का, हे आपण सांगू शकतो. आमरण, मरणापर्यंत, आकर्ण, नाही का, कानापर्यंत, आकंठ, आकंठ कंठापर्यंत, म्हणजे पासून आणि पर्यंत या 2चे चे अर्थ आहेत, लक्षात घ्या. यथा, यथाशक्ती शक्तीप्रमाणे, यथा अवकाश अवकाशाप्रमाणे, यथा काल कालाप्रमाणे, बरोबर का, यथाक्रम क्रमाप्रमाणे आपण सांगू शकतो. आता प्रति असेल, प्रति, प्रति म्हणजे प्रत्येक, प्रतिमास, प्रतिमाह, प्रतिसाल, प्रति व्यक्ती आपण असं म्हणू शकतो. तर या ठिकाणी असं म्हणता येईल. आणि यावत, यावत जीव, याव चंद्र दिवा करो, हे आपण चंद्र सूर्य तारे असेपर्यंत आपण असं म्हणू शकतो. जीव असेपर्यंत असं म्हणू शकतो. पर्यंत याचा अर्थ असा होतो ही संस्कृत उपसर्ग लागून हा समास तयार होतो. संस्कृत उपसर्ग लागून हा समास तयार होतो, म्हणून याला संस्कृत अव्ययभाव समास असं म्हणायचं, हे लक्षात घ्या. बरोबर आहे. नेक्स्ट पुढचा मुद्दा यावन्य अव्ययभाव समास. यावन्य अव्ययभाव समास कशाला म्हणायचं? यावन्य अव्ययभाव समासामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की लक्षात घ्या, पहिलं पद अरबी उपसर्ग असतात बघा, दर, बे, बिन, गैर, हर, नाही का, हे फारसी अरबी उपसर्ग आहेत आणि फारसी अरबी उपसर्ग लागून हा समास तयार होतो. लक्षात घ्यायचं आहे, फारसी अरबी उपसर्ग लागून हा समास तयार होतो. आणि याच्यामधलं पुढचं शब्द जे आहे नाम किंवा विशेषण, हे सुद्धा अरबी फारसी असतात. लक्षात घ्या, अरबी फारसी असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून याला म्हणायचं यावन्य अव्ययभाव समास. यवन दुसऱ्या देशातील लोक असं म्हणता येईल आपला, म्हणजे याला म्हणायचं यावन्य अव्ययभाव समास. दर, दर साल, दररोज, प्रत्येक, हर रोज, इथं हर म्हणता येईल आपला, हर घ्या, हर रोज. बिन, बिनधोक, धोक्याशिवाय. बेशिस्त, शिस्तीशिवाय. गैर, गैरशिस्त, शिस्ती विरुद्ध. याचा विरुद्ध अर्थ असा होतो ही फारसी अरबी उपसर्ग आहेत. आणि याच्यातलं जे काही नाम आहे, नाम किंवा विशेषण आहे, हे सुद्धा काय आहे, फारसी अरबी आहे. लक्षात घ्या, हे फारसी अरबी आहे. लक्षात घ्या, फारसी अरबी आहे. हे नाम किंवा विशेषण जे आहेत ही सुद्धा फारसी आणि अरबी आहेत, हे आपल्याला बिंदासपणे सांगता येतं. लक्षात घ्या, नाम किंवा विशेषण ही फारसी अरबी आहेत. आणि हे जे उपसर्ग आहेत हे उपसर्ग कुठले आहेत तर अरबी किंवा फारसी आहेत. लक्षात घ्या,
मग याच्यामध्ये आपल्याला हे सांगता येईल की फारसी अरबी आहेत म्हणून हे यावन्य आहेत, दोन्हीही फारसी अरबी आहेत म्हणून यावन्य आहेत. मग त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो आहे संकीर्ण अव्ययभाव समास. संकीर्ण अव्ययभाव समासामध्ये काय असतं, पहिलं पद जे आहे, आता पहिलं पद हे जे आहे, पहिलं पद उपसर्ग जो असणार आहे तो फारसी अरबी असणार आहे. बरोबर आहे. आणि दुसरं पद जे आहे नाम किंवा विशेषण हे इतर भाषेतील असणार आहेत, इतर भाषेतील असणार आहेत, लक्षात घ्या, इतर भाषेतील असणार आहेत म्हणून याला संकीर्ण म्हणायचं, दोघांचं मिश्रण होतं. मग याच्यामध्ये फारसी अरबी उपसर्ग असणार आहे, इतर भाषेतील नाम किंवा विशेषण असणार आहे. दर घडी, दर घडी, दर दिवस, बिनकामाचा, हे काय आहेत, संकीर्ण आहेत. बरोबर आहे. हे आपल्या या ठिकाणी सांगता येऊ शकेल. आणि शेवटचा मुद्दा आहे मराठी अव्ययभाव समास. शब्दांची जेव्हा द्विरुक्ती होते, दोनदा उच्चार होतो, जशास तसा पदोपद, दारोदार, घरोघर, गल्लोगल्ली, गावोगाव, दिवसेंदिवस, जागोजागी, तासनतास, हातोहात, पदोपदी, घर बसल्या, दिवसाडोळ्या, खेपेगणित, रातोरात, असं ज्यावेळेस म्हणतो आपण शब्दांची द्विरुक्ती होते तेव्हा त्याला मराठी अव्ययभाव समास असं म्हणायचं. हे आपल्याला अव्ययभाव समासाचे 4 प्रकार या ठिकाणी बिनधास्तपणे सांगता येतील. संस्कृत अव्ययभाव समास, यावन्य अव्ययभाव समास, संकीर्ण अव्ययभाव समास, त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो मराठी अव्ययभाव समास आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. हे 4 प्रकार आपण या ठिकाणी माइंड मॅपनुसार, आपल्या आकलन मालेनुसार या ठिकाणी बघितलेले आहेत. हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समास आपण पीपीटीच्या माध्यमातून बघूयात. तत्पुरुष समास म्हणजे या समासातील दोन्ही पद दुसरं पद महत्वाचं असतं, हे लक्षात घ्या. आपण या ठिकाणी जाऊयात. तत्पुरुष समास, याला उत्तरपद प्रधान समास असं म्हणतात. यातलं समासातलं दुसरं पद काय आहे, महत्वाचं असतं. दुसरं पद महत्वाचं असतं, दुसरं पद प्रधान असतं, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. पहिलं पद नाम किंवा विशेषण असतं, पहिलं पद नाम किंवा विशेषण असतं, हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. बरोबर का. विग्रहामध्ये प्रथमा व संबोधन सोडून इतर सर्व विभक्ती येतात. म्हणजे द्वितीय असेल, तृतीय असेल, चतुर्थी असेल, पंचमी असेल, षष्ठी असेल आणि सप्तमी असेल. नाही का, चतुर्थी असेल. बरोबर का. ह्या 6 विभक्त्या येतात, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. विग्रह करताना शब्दयुगी अव्यय किंवा विभक्ती प्रत्यय येतात आणि नवीन अर्थाचा एक शब्द तयार होतो. या समासामध्ये संधी होऊन सामासिक शब्द तयार होतात, हे आपण पुढे बघूयात. मग याचे 2 मुख्य प्रकार पडतात, एक समानाधिकरण आणि एक व्याधिकरण. जेव्हा समानाधिकरण आणि व्याधिकरण हे विभक्तीमध्ये आपण बघितलेलं आहे वन डे रिव्हिजन बॅचमध्ये, आकलनमाला वन डे रिव्हिजन बॅचमध्ये. लक्षात घ्या, दोन्हीही पदे एकाच विभक्तीमध्ये असतात तेव्हा त्याला समानाधिकरण म्हणायचं. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, महान असे राष्ट्र, दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये आहेत म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये आहेत, हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्याला समानाधिकरण म्हणायचं. आणि व्याधिकरण म्हणजे काय, दोन्हीही पदे भिन्न भिन्न विभक्तीमध्ये असतात म्हणून त्याला व्याधिकरण समास असं म्हणायचं. बघा, राजवाडा, राजाचा वाडा हा षष्टीमध्ये आहे, लक्षात घ्या, आणि वाडा हा प्रथमामध्ये आहे. दोन्हीही पदे वेगवेगळ्या विभक्तीमध्ये आहेत म्हणून याला व्याधिकरण म्हणायचं. व्याधी म्हणजे वेगवेगळे आणि समानाधिकरण म्हणजे एकत्र, म्हणजे एकाच विभक्तीमध्ये असतात. एवढा फरक दोघांमधला आहे. तत्पुरुष समासाचे 2 प्रकार पडतात. त्यातले प्रकार बघा. तत्पुरुष समासाचे उत्तरपद प्रधान, बघा, विभक्त तत्पुरुष समास आपल्याला बघायचा आहे, अलु तत्पुरुष बघायचा आहे, नय तत्पुरुष बघायचा आहे, प्रादि तत्पुरुष बघायचा आहे, उपपद तत्पुरुष बघायचा आहे, द्विगु तत्पुरुष, मध्यम पदलोपी आणि कर्मधारे तत्पुरुष आपल्याला बघायचा आहे. असे 8 प्रकार या ठिकाणी आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. आता बघा, विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास कशाला म्हणायचं. विभक्त तत्पुरुष समासामध्ये आपल्याला महत्वाचं आहे, समास होताना विभक्ती किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयुगी अव्ययाचा लोप करून 2 पदे एकत्र केली जातात, त्याला म्हणायचं विभक्त तत्पुरुष समास. आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल, हे लक्षात घ्या. या ठिकाणी आपला बिंदासपणे बघता येईल. बघा, दुःख प्राप्त, दुःखाला प्राप्त, दुःखाला प्राप्त, इथे विभक्तीचा प्रत्यय ला आला द्वितीया. सुख प्राप्त, सुखाला प्राप्त, देवाश्रित, देवाला आश्रित, देशगत, देशाला गत, कृष्णाश्रित, कृष्णाला आश्रित, द्वितीय सांगता येईल. भक्तिवंश, भक्तीने वंश, तृतीय आहे, नाही का. तोंडपाठ, तोंडाने पाठ, नाही का. या ठिकाणी ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित, बुद्धिजड, बुद्धीने जड, देवदत्त, देवाने दिलेला, तृतीय सांगता येईल. गायरान, गायीसाठी रान, मेंढवाडा, मेंढ्यासाठी वाडा,
बरोबर का? म्हणजे या ठिकाणी आपल्याला उदाहरण सांगायचं साठी हा संप्रदान आहे, बरोबर का? आता या ठिकाणी आपण असं म्हणालो की बाबा वाट खर्च वाटेसाठी खर्च आहे, बाईल वेडा बाईसाठी वेडा आहे, पोळपाट पोळीसाठी वाट आहे, बरोबर का? चतुर्थी सांगता येईल. पुढे ऋणमुक्त ऋणातून मुक्त, ऊन आहे पंचमी, बरोबर का? ऋण ऊन नाही का? सेवानिवृत्त सेवेतून निवृत्त नाही का? जातीभ्रष्ट जातीतून भ्रष्ट, असं आपण या ठिकाणी ऊन म्हणू शकतो. चोर भय चोराचे भय षष्टी आहे, बरोबर का? चोर भय चोराचे भय आहे. देवपूजा देवाची पूजा, देशभक्ती देशाची भक्ती, हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. स्वर्गवास स्वर्गातील वास, आतील कुपमंडूक कुपातील मंडूक, बरोबर? घर जावाई घरातील जावाई, पान कोंबडा पाण्यातील कोंबडा, हे सप्तमी सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, आतील हा शब्दयुगी अव्यय, हा आतील हा शब्दयुगी अव्यय आहे आणि हे अधिकरण दर्शवते, म्हणजे स्थळ काळ वेळ दर्शवते, म्हणून सप्तमी आहे, हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. याला विभक्ती तत्पुरुष समास असं म्हणता येईल, हे लक्षात घ्या. पुढचा आहे अलुक तत्पुरुष समास. अलुक तत्पुरुष समास कशाला म्हणायचं? तर ज्या विभक्त तत्पुरुष समासामध्ये विभक्ती तत्पुरुष समासामध्ये पूर्व पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप न होता ती कायम राहतात, लोप पावत नाहीत, म्हणून अलुक, लूक म्हणजे लोप पावणे, अलुक म्हणजे लोप न पावणे, मग इथे लोप पावत नाहीत म्हणून त्याला म्हणायचं अलुक तत्पुरुष समास. लक्षात घ्या, सप्तमीची रूपे लोप पावत नाहीत. याच्यामध्ये जर बघितलं, अग्रेसर मध्ये आग्रे, युधिष्ठिर मध्ये युधी, सरसीज मध्ये सरसीज, कर्तरी प्रयोग असेल कर्मणी प्रयोग असतील, ही सप्तमी मधली संस्कृत मधील सप्तमीची रूपे आहेत. लक्षात घ्या, संस्कृत मधील सप्तमीची रूपं आहेत, सप्तमीची रूपे आहेत, लक्षात घ्या. आणि ही लोप पावत नाहीत, जशाच तशी आलेली आहेत. मग मराठीमधलं एकमेव उदाहरण आहे तोंडी लावणे, हे मराठीमधलं उदाहरण आहे. लक्षात घ्या, हे सुद्धा लोप, तोंड हे मूळ शब्द आहे, त्याला तोंडी तई या सप्तमीचं रूप आहे आणि याला अलुक तत्पुरुष समास असं म्हणतात. एवढं फक्त लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा आहे नय तत्पुरुष समास. नय तत्पुरुष समास कशाला म्हणायचं? तर पहिलं पद काय असतं? नकारार्थक असतं. लक्षात घ्या, दुसरं पद महत्वाचं असतं. नकारादर्शक शब्द जे आहेत उपसर्ग आहेत, असेल, अन असेल, न असेल, ना असेल, बे असेल, नी असेल, गैर असेल, हे नय तत्पुरुष समास आहेत. लक्षात घ्या, याच्यामध्ये जर बघितलं आपण अन्याय नाही न्याय नाही का, नाईलाज नाही इलाज, नास्तिक नाही आस्तिक, बेडर नाही डर, अनाचार नाही आचार, गैरहजर नाही हजर, अपुरा नाही पुरा, निरोगी नाही रोगी, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. मित्रांनो, सिंपल उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, हे लक्षात घ्या. नय तत्पुरुष समास आहे. आता प्रादि तत्पुरुष समासामध्ये प्र असेल, उप असेल, अभि असेल, आधी असेल, नि असेल, दू असेल, सु असेल, सद असेल, या उपसर्गाने युक्त हा प्रादि तत्पुरुष समास असतो. लक्षात घ्या. मग याच्यामध्ये आपण जर बघितलं, आपण प्रवात प्रकृष्टवात, अवगुण वाईट गुण, प्रगती चांगली गती. लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण सांगू शकतो प्रगती चांगली गती, अभिवाचन चांगले वाचन, उत्क्रांती चांगली क्रांती, अधिसूचना प्रमुख सूचना, अधिवक्ता प्रमुख वक्ता, म्हणजे प्रगती हे काय आहेत? उपसर्ग लागलेले आहेत, म्हणून याला प्रादि तत्पुरुष समास असं म्हणायचं. एवढं लक्षात ठेवा. कंबाईन साठी आपल्याला हा महत्वाचा आहे. उत्क्रांती असेल, अभिवाचक असेल, प्रदोष असेल, अध्यादेश असेल, अधिसूचना असेल, प्राचार्य असेल, प्रवाद असेल, प्राधिकारी असेल, सुविचार सुभाषित, प्राध्यापक, अतिमात्र, अधिवक्ता, सरसैनानी, अधिवक्ता, उपमंत्री, अतिरथ, अवगुण, अभिवाचक, उत्क्रांती, प्रगती, यासारखी सगळी उदाहरणं आपल्याला याच्यामध्ये सांगता येतील, प्रादि तत्पुरुष समासामध्ये सांगता येतील. लक्षात घ्या. उपपद तत्पुरुष समास कशाला म्हणायचं? आता उपपद तत्पुरुष समास म्हणजे काय? नय तत्पुरुष समास म्हणजे पहिलं पद नकारार्थी आहे, बरोबर का? याच्यामध्ये पहिलं पद नकार असतं. प्रादीमध्ये जे काही उपसर्ग लागून तयार होतं त्याला प्रादि तत्पुरुष समास म्हणायचं. या ठिकाणी आहे उपपद तत्पुरुष समास. दुसरं पद हे धातू साधित असतं. दुसरं पद काय असतं? धातू साधित असतं आणि धातू साधिताला आपण कृदंत असं म्हणतो, म्हणून त्याला कृदंत तत्पुरुष समास असं सुद्धा म्हणतात. म्हणजे काय? जलद जल देणारा, पंकज पंक म्हणजे चिखल, चिखलात जन्मणारा, दुसरं पद धातू साधित आहे. वरद वर देणारा, खग ख म्हणजे आकाशात गमन करणारा. मग याच्यामध्ये जी धातू साधिता आहेत, करी असेल, काय काम करी, कष्ट करी, नाही का, कार कुंभकार, शेतकरी, ग्रंथकार, गृहस्थ, पांथस्थ, शेषशाही, नाही का, म्हणजे याच्यामध्ये आपण सांगू शकतो की या ठिकाणी जर बघितलं आग लाव्या असेल, सरू वाटसरू असेल, पाखरविक्या असेल, शास्त्रज्ञ असेल, वाटमारे असेल, पंकेरू असेल, भाडखाऊ असेल, भाडेखाऊ असेल, बुडव्या घर बुडव्या असेल, बाजार बसवी असेल, यासारखे करी कार स्थ साई प्रग ज्ञ लाव्या कृतज्ञ असेल, लाव्या असेल, सरू असेल, विक्या असेल, ज्ञ असेल, मारे असेल,
रुह असेल, खाऊ असेल, बुडव्या असेल, बसवी असेल, यासारखे उपसर्ग, यासारखे धातू याच्यामधलं दुसरं पद असतात हे लक्षात घ्या. याला उपपद तत्पुरुष समास असं म्हणायचं. एवढं साधं सिंपल गणित आपण लक्षात ठेवलं की आपलं उपपद तत्पुरुष समास कळतं, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये उभयविध तत्पुरुष समास नावाचा पहिला मुद्दा आहे की पहिलं पद अलुक असतं, लक्षात घ्या. सरसीज मध्ये, मनसीज मध्ये पंके आहे बरं का, हे पंके रुह, रुह, मळे करी असेल, खिसे कापू असेल, पाखरविके असेल, पहारी करे असेल, गळे कापू असेल. जेवढं मी गोल केलंय हे सप्तमीची रूप आहेत आणि ही लोप पावली नाहीत. आणि दुसरं पद धातू साधित आहे म्हणून याला उभयपद तत्पुरुष समास असं सुद्धा म्हणतात. कारण पहिले पद अलुक, दुसरे पद उपपद, दुसरे पद हे उपपद तत्पुरुष, या दोघांचं मिश्रण आहे म्हणून हा उभयविध तत्पुरुष समास आहे. बस सिंपल, एवढं लक्षात ठेवायचं. बरोबर आहे, एवढे उदाहरण. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे द्विगु तत्पुरुष समास. पहिलं पद संख्या विशेषण असतं. पहिलं पद काय असतं? संख्या विशेषण असतं. पहिलं पद काय आहे? संख्या विशेषण आहे. समूहाचा बोध होतो. एकवचन आहे, याला संख्या पूर्वपद कर्मधारय समास सुद्धा म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे उदाहरण त्रिदल, 3 दलांचा समूह, चौघडी 4 घड्यांचा समूह, पंचपाळे 5 पाळ्यांचा समूह, षटकोन 6 कोणांचा समूह, आठवडा 8 दिवसांचा समूह, नवरात्र नवरात्रींचा समूह, दशावतार 10 अवतारांचा समूह, 12 भाई 12 भाईंचा समूह. 12 भाई म्हणजे काय? गुंडबिंड नाही रे, 12 भावांचा समूह असा अर्थ सांगता येईल आपल्याला. 15वाडा 15 दिवसांचा समूह, षडोपचार 16 उपचारांचा समूह, 30 गाव 30 गावांचा समूह, शतजन्म 100 जन्मांचा समूह, 40 गाव 40 गावांचा समूह, असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. याच्यातून काय होतं? पहिलं पद संख्या विशेषण आहे आणि यातून समूहाचा बोध होतो आणि एकवचनी असतात, हे लक्षात घ्यायचं. याला संख्या पूर्वपद कर्मधारय समास असं म्हणतात. हे सिंपल आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मध्यम पदलोपी समास, मधल्या काही पदाचा लोप केला जातो, याला लुप्त पद कर्मधारय समास असं सुद्धा म्हणतात. पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली, घालून तयार केलेली पोळी आपण जेव्हा म्हणतो, पोळी आणि पुरण यांचा दोघांचा संबंध दाखवणाऱ्या मधल्या पदाचा लोप करून आपण पुरणपोळी असं म्हणतो. पुरणपोळी, लक्षात घ्या. पुरणपोळी, बब्या बगरे टब्या, नाही का? तर या ठिकाणी बघा आपल्याला सहज सांगायचं आहे की पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी असेल, मग याच्यामधला मधल्या पदाचा काय केला? या ठिकाणी लोप केलेला आहे. बरोबर का रे? मग या ठिकाणी पुरणपोळी असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. कांदे पोहे, कांदे घालून तयार केलेले पोहे, पोस्ट मिळाल्याशिवाय कांदे पोहे मिळत नसतात, लक्षात ठेवा. साखर भात, साखर घालून तयार केलेला भात. चुलत सासरा, चुलीत घालून तयार केलेला सासरा नाही, तर नवऱ्याचा किंवा बायकोचा या नात्याने, चुलता या नात्याने सासरा असा त्याचा अर्थ होतो. लंगोटी मित्र, लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र. गुळांबा, गुळ घालून तयार केलेला आंबा. बटाटे भात, बटाटे घालून तयार केलेला भात. नातसून, नातवाची बायको या नात्याने सून, असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. लक्षात घ्या मित्रांनो, मधल्या पदाचा लोप केला जातो म्हणून याला मध्यम पदलोपी समास असं म्हणायचं. इतकं साधं सिंपल गणित आहे, इतकं साधं सिंपल आहे, हे लक्षात घ्या. आणि शेवटचा 8वा जो आहे कर्मधारय समास आहे. दोन्हीही पद एकाच विभक्तीमध्ये असतात. याचे 2 प्रकार आहेत, विशेषणत्व सूचक आणि साम्य सूचक. विशेषणत्व सूचक मध्ये एक पद विशेषण असतं आणि कोणतं तरी एक पद विशेष असतं. बरोबर आहे. साम्य सूचक मध्ये कोणतं तरी एक पद उपमान असतं आणि कोणतं तरी एक पद उपमेय असतं, हे लक्षात घ्यायचं. बरोबर आहे. एवढं साधं सिंपल लॉजिक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये बघा, विशेषण पूर्वपद, विशेषण सूचकचे 3 प्रकार पडतात. विशेषण पूर्वपद, विशेषण पहिलं पद असतं, दुसरं पद विशेष असतं. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, महान राष्ट्र कसं आहे? महान. विशेषण अगोदर आले. विशेष म्हणजे ज्याचं वर्णन करायचं आहे तो. बरोबर आहे का? म्हणजे या ठिकाणी महादेव, महान असा देव, विशेषण पूर्वपद. विशेषण उत्तरपद, पहिलं पद विशेष असतं, दुसरं पद विशेषण असतं. याच्यामध्ये श्रुती मधुर, मधुर अशी श्रुती, म्हणजे याच्यामध्ये श्रुती कशी आहे? श्रुती हे विशेष झालं, मधुर हे काय झालं? विशेषण झालेलं आहे, दुसऱ्यांदा आलेलं आहे. त्याच्यानंतर उभयपद विशेषण, दोन्हीही पद विशेषण असतात. लाल भडक, लाल असे भडक, नाही का? शुभ्र, काय म्हणतो आपण त्याला? काळे कुट्ट असेल, पिवळा धमक असेल, उपजत वेडा असेल, दृष्टादृष्ट असेल, काळे भोर असेल, कृष्ण धवल असेल, गर्द पिवळा असेल, यासारखे निळा सावळा असेल,
यासारखे उदाहरण याच्यामध्ये उभयपद विशेषणामध्ये येतात, हे आपलं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा जो मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे तो असा मुद्दा आहे, लक्षात घ्या की उपमान साम्य सूचक मध्ये उपमान आणि उपमेय, उपमान जे आहे ज्याची उपमा द्यायची तो उपमान आणि उपमेय कोण आहे ज्याचं वर्णन करायचं आहे तो, बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण जर बघितलं उपमान जो आहे ते पहिल्यांदा आला, त्याला उपमान पूर्वपद बनायचं, उपमेय नंतर आहे. उपमान उत्तरपद उपमान नंतर येतं आणि रूपक उभयपद, उपमेय हेच उपमान आहे असं मानलं त्याला रूपक उभयपद असं म्हणायचं. कमळ नयन, कमळासारखे नयन आपण या ठिकाणी सांगू शकतो. कमळासारखे नयन असेल, चंद्रमुख चंद्रासारखे मुख असेल, चंद्रवन चंद्रासारखे वन असेल, साखर लिंबू साखरेसारखे लिंबू असेल, कमलनेत्र कमलासारखे नेत्र असेल, हे उपमान पूर्वपद आपल्या या ठिकाणी सांगता येईल. उपमान उत्तरपद, उपमेय अगोदर उपमान नंतर. पुरुष सिंह, सिंहासारखा पुरुष का नाही, पुरुषासारखा सिंह नाही का. नरसिंह, नरासारखा सिंह का सिंहासारखा नर नाही का. चरण कमल, कमलासारखे चरण, उपमान नंतर येतं हे लक्षात ठेवायचं आहे. आणि रूपक उभयपद मध्ये विद्या हेच धन, धनाचं वर्णन करायचं आहे. कुणाचं वर्णन करायचंय, धनाचं वर्णन करायचं का नाही, विद्येचं वर्णन करायचंय. आणि विद्या हेच धन आहे नाही का, विद्या हेच धन आहे. यशोधन, यश हेच धन आहे. चरण कमल, चरण हेच कमल आहेत. संसार सागर, संसार हाच सागर आहे असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. याला साम्य सूचक म्हणायचं. हे 3 प्रकार या ठिकाणी पडतात, 1 2 3 हे महत्वाचे आहेत. ओके, नेक्स्ट द्वंद्व समास. द्वंद्व समास कशाला म्हणायचा. द्वंद्व समासामध्ये दोन्हीही पदे प्रधान असतात, महत्वाचे असतात, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व समास आहे. इथे स्पष्ट करतो, अगदी साध्या सोप्या भाषेत सांगतो की आणि व या समुच्चय बोधक उभे आणि व्याव्याने इतरेतर द्वंद्व समासाचा विग्रह होतो, किंवा अथवा वा या विकल्प बोधक उभे आणि व्याव्याने वैकल्पिक द्वंद्व समासाचा विग्रह होतो. आणि समाहार द्वंद्व समास म्हणजे काय, 2 पदाच्या अर्थाशिवाय त्या जातीच्या इतर पदार्थाचाही त्यामध्ये समावेश होतो, त्याला म्हणायचं समाहार द्वंद्व समास. आपण या ठिकाणी सांगू शकतो मित्रांनो. सिंपल या ठिकाणी उदाहरण आपल्याला सांगता येईल. आता इतरेतर द्वंद्व समासामध्ये उदाहरण जर बघितलं, समुच्चय बोधक उभे आणि व्याव्याने विग्रह होतो. आणि असेल, व असेल, अन असेल, न असेल, ही उभय आणि व्याव्य आपल्याला सांगता येतील. आणि या उभय आणि व्याव्याने इतरेतर द्वंद्व समासाचा विग्रह होतो, हे लक्षात घ्या. बघा या ठिकाणी जर बघितलं, आई बाप, आई आणि बाप, बरोबर का. कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन. बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ नाही का. याच्यामध्ये पुढचा जर मुद्दा आपण बघितला, समजा कृष्ण अर्जुन आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे, ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश. नवरा बायको, नवरा आणि बायको, रामकृष्ण, राम व कृष्ण, 1 20, 1 आणि 20, जा आणि ए, शिव पार्वती, शिव व पार्वती, उघडा आणि नागडा, उघडा व नागडा असं म्हणू शकतो. सासू सासरे, सासू व सासरे, दोंड्याचा महिना आताच होऊन गेलेला आहे, लक्षात घ्या. पुढचा आहे वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक द्वंद्व समास कशाला म्हणायचा, एकदम सिंपल सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या की विकल्प बोधक उभय आणि व्याव्याचा विग्रह असल्याने, विग्रह किंवा अथवा वा या विकल्प बोधक उभय आणि व्याव्याने केला जातो. लक्षात घ्यायचं. खरे खोटे, खरे किंवा खोटे, न्यायान्याय, न्याय अथवा अन्याय, पास नापास, पास वा नापास, धर्माधर्म, धर्म किंवा अधर्म, खरे खोटे, खरे किंवा खोटे, बरे वाईट, बरे किंवा वाईट असं आपण सांगू शकतो. म्हणजे इथे काय आहे, हे किंवा ते असं आलेलं आहे. याला वैकल्पिक द्वंद्व समास म्हणायचं. मोरा, वाळंबे, अकलनमाला वनडे रिव्हिजन बॅच ही आपल्या ऍपवर उपलब्ध आहे मित्रांनो. हे युट्यूबवर सुद्धा लेक्चर, मी 1 पूर्ण लेक्चर टाकतोय, लक्षात घ्या. फक्त आणि फक्त ऑफर ही या 10 दिवसामध्ये 42 रुपयाला असणार आहे. त्याच्यानंतर आपली बॅच ही वाढणार आहे मित्रांनो. नक्कीच तुम्हाला ही बॅच आवडेल आणि एवढ्या स्वस्त कोणीही देत नाही, हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. आणि ही बॅच तुम्हाला परचेस करायची आहे अगदी स्वस्त. 2 तुम्ही चहा चांगले घेतलात, 1 नाश्ता केला की बॅच तुम्हाला, पण जाता जाता 10 ते 12 तासामध्ये पूर्ण वनडे रिव्हिजन बॅच तुमची कव्हर होतीये मित्रांनो, हे लक्षात घ्यायचंय. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे पुढचा समाहार द्वंद्व समास बघायचा आहे. 2 पदार्थाशिवाय, 2 पदाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यामध्ये समावेश होतो, म्हणजे समाहार होतो, म्हणजे त्याला समाहार द्वंद्व समास म्हणायचं. हा समास एकवचनी असतो. याच्यामध्ये तत्सम वगैरे इत्यादी शब्दांनी युक्त असतो. चहा पाणी, चहा पाणी, फराळ वगैरे वगैरे. मीठ भाकरी, मीठ भाकर, ठेचा, दही, लोणचं, चपाती, भाजी वगैरे वगैरे. कंटाळा आला की वगैरे म्हणायचं, बस. सिंपल गोष्ट आहे नाही का. भाजीपाला, भाजीपाला, मिरची, कोथिंबीर, बटाटे, आलू, कांदे वगैरे 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 वगैरे.
घरदार, घरदार अंगण, गाई गुरे ढोरे वासरे, गाई गुरे म्हणतो आपण, मग याच्यामध्ये गाई गुरे ढोरे वासरे म्हशी सगळं घ्या, काय अडचण नाही, आथरून पांघरून उशी वगैरे, कपडा लत्ता, बाजारहट यासारखे उदाहरणं या समहार द्वंद्व समासामध्ये येतात. पटकन रिव्हिजन होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढचा जो मुद्दा आहे बहुव्रीही समास. आपला शेवटचा मुद्दा बघायचा बहुव्रीही समास. दोन पदे, बहु म्हणजे पुष्कळ, व्रीही म्हणजे धान्य असलेला. लक्षात घ्या, बहु म्हणजे पुष्कळ, व्रीही म्हणजे धान्य असलेला. बहु म्हणजे पुष्कळ, व्रीही म्हणजे धान्य असलेला कोण? तर शेतकरी आहे. दोन पदाच्या अर्थावरून तिसऱ्या पदाचा जेव्हा बोध होतो त्याला बहुव्रीही समास असं म्हणायचं. तिसरं पद प्रधान असतं, अन्य पद प्रधान आहे. लक्षात घ्या, दोन्ही पद महत्वाचे नसून तिसरं पद प्रधान आहे हे आपल्या या ठिकाणी सांगता येईल. निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो. निळा आणि कंठ दोन्ही पद महत्वाचे नसून तिसरं पद महत्वाचं आहे. कोण? शंकर, नाही का. गजानन, गजाचे आहे आनन ज्याला असा तो. गजानन, गजाचे आहे आनन ज्याला, गजाचे आहे आनन ज्याला असा तो. गणेश, तिसरं पद या ठिकाणी महत्वाचं आहे. लक्षात घ्या. तत्पूर्वी आपल्या याच्यामध्ये जाऊयात. आपण अलुक बघितला होता, नये तत्पुरुष बघितला होता, प्रादी बघितला, उपपद बघितला, उभयपद बघितला, त्याबरोबर द्विगु तत्पुरुष बघितला, मध्यम पदरूपी बघितला, विशेषण सूचक बघितला, कर्मधारय बघितला आणि द्वंद्व समासामध्ये इतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समहार द्वंद्व बघितलेला आहे. याच क्रमानुसार आपले पीपीटी बनवलेले आहेत. लक्षात घ्या. बहुव्रीही समासामध्ये आता बघतोय आपण विभक्ती बहुव्रीही बघणार आहे, त्यानंतर सहबहुव्रीही, नय बहुव्रीही आणि प्रादी बहुव्रीही समास संपतो. इतकं सिंपल समास आहे मित्रांनो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ज्यांचा अभ्यास झालाय त्यांचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी ही बॅच आहे, हे लक्षात घ्या. ओके, चला. पण आकलन मला समोर घेऊन बसा. ओके, चला पुढे. बहुव्रीही समासामध्ये विभक्ती बहुव्रीही आपण बघूयात. प्राप्त फुल, प्राप्त आहे फुल ज्याला असा तो. बघा, विभक्ती बहुव्रीही समासामध्ये दोन पदाच्या अर्थावरून तिसऱ्या पदाचा बोध होत असताना संबंधित सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय लागतात. ज्याला असा तो. मी फक्त इथे एवढंच लिहितो. प्राप्त आहे फुल ज्याला असा तो. जिंकली आहे इंद्रिय ज्याने असा तो. ज्याने असा तो हे तृतीयेचा प्रत्यय लागला. गजानन, गजाचे आहे आनंद ज्याला असा तो. संप्रदान चतुर्थी. गतवैभव, निघून गेले आहे वैभव ज्याच्यापासून असा तो. पासून पंचमी आहे. चक्र आहे पाणी तर ज्याच्या असा तो. तिसऱ्या पदाचा बोध होत असताना संबंधित सर्वनामाला विभक्ती प्रत्यय लागला. षष्ठी. पूर्ण जल, पूर्ण आहे जल ज्यात असे ते. ज्यात असे ते. तिसऱ्या पदाचा बोध होत असताना संबंधित सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय लागतात, म्हणून याला विभक्ती बहुव्रीही समास असं म्हणतात. हे लक्षात घ्यायचे. इतकं साधं सिंपल आहे. बाकीचे उदाहरणं तुम्ही बघून घ्या. समानाधिकरण बहुव्रीही समास. ज्या बहुव्रीही समासातील दोन्हीही पदे काय असतात? एकाच विभक्तीमध्ये असतात, त्याला समानाधिकरण म्हणायचं. भक्त आहे प्रिय ज्याला असा तो. दोन्हीही एकाच विभक्तीमध्ये आहेत, म्हणजे प्रथमामध्ये आहेत. व्याधिकरण बहुव्रीही, दोन्ही पदे भिन्न भिन्न विभक्तीमध्ये आहेत. याला पद्म आहे नाभीत ज्याच्या असा तो. हे प्रथमामध्ये आहे. नाभीत हे सप्तमीमध्ये आहे. लक्षात घ्या, सप्तमीमध्ये आहे. बरोबर का? तर हे लक्षात घ्या. याला समानाधिकरण आणि व्याधिकरण आपण यापूर्वी बघितलेलं होतं. नय बहुव्रीही समास. नय म्हणजे पहिलं पद नकारार्थी असतं, हे लक्षात घ्या. तिसरं पद महत्वाचं असतं. पहिलं पद अ असेल, अन असेल, न असेल, नि असेल, असे नकारार्थी शब्द असतात. अव्यय, नाही व्यय ज्याला असा तो. तिसरं पद महत्वाचं. नपुसक, नाही पुस्तक असा तो. अनेक, नाही एक असा तो. अनादि, नाही आदी असा तो. नाही आदी ज्याला असा तो. निर्धन, नाही धन ज्याच्यापाशी असा तो. नाही का? पहिलं पद नकारार्थी आहे. नाही का? अनंत, नाही अंत ज्याला असा तो. नाही का? पहिलं पद काय आहे? नकारार्थी. तिसरं पद महत्वाचं आहे. त्याला नय बहुव्रीही समास असं म्हणतात, हे लक्षात घ्या. आणि शेवटचा मुद्दा आहे सहबहुव्रीही समास. सहबहुव्रीही समास म्हणजे काय? सह किंवा सहित यांनी युक्त असा समास असतो. लक्षात घ्या. या सामासिक शब्दामध्ये विशेषण असं लक्षात घ्या. सनाथ, नाथा सहित असा तो. सहपरिवार, परिवारासहित असा तो. सुपुत्र, पुत्रासहित असा तो. सफल, फलासहित असा तो. स्वरूप, स्वरूप हे स्वरूप झाले. स्वरूप, रूपासहित असा तो. सुवर्ण, वर्णासहित असा तो. सचेल, चेलासहित असा तो. सानंद, आनंदासहित असा तो. सबल, बलासहित असा तो. सादर, आदरासहित असा तो. सहकुटुंब, कुटुंबासहित असा तो. हे आपल्याला सहबहुव्रीमध्ये सांगता येऊ शकेल, हे लक्षात घ्या मित्रांनो. बरोबर का? पुढचा मुद्दा आहे प्रादी बहुव्रीही. प्र असेल, परा असेल, अपद असेल, दु असेल, सु असेल, वी असेल
अशा उपसर्गाने युक्त हे समास असतो. सुलोचना असेल, निर्धन असेल, विरागी असेल, दुर्गुणी असेल, प्राज्ञ असेल, ही उदाहरणं प्रादिबहुव्रीही समासाची आहेत. एवढं फक्त लक्षात ठेवायच्या पलीकडे काही लक्षात ठेवायची गरज नाही. मित्रांनो, नक्कीच तुम्ही उदय कदम मराठी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि वन डे रिव्हिजन बॅचसाठी तुम्हाला लवकरात लवकर प्रवेश घ्यायचा आहे. तुम्हाला 42 रुपयामध्ये ही बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे. मोरा वाळंबेचा जो काही नवीन अद्ययावत आवृत्ती आलेली आहे त्या आवृत्तीमध्ये आपण अपडेट केलेलं आहे. त्याबरोबर याच्यासोबत एक आकलनमाला नावाची जी गोष्ट आहे, त्याला माइंड मॅप म्हणता येईल, तो माइंड मॅप आकलनमाला ही आपण तयार केलेली आहे. त्या आकलनमालेवर आधारित ही बॅच आपण या ठिकाणी उपलब्ध करून देतोय. हे ऍप मधलं लेक्चर आहे आणि हे युट्यूबवर पण असणार आहे. त्यामुळे दोन्ही पद्धतीनं तुम्ही बघू शकता. आणि ही आकलनमाला ही अशा स्वरूपामध्ये असणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला सोपं पडेल रिव्हिजन करायला बॅचला जाताना, कुठलीही परीक्षा असू द्या. आणि याच्यामध्ये महत्वाचं आपण काय केलेलं आहे लक्षात घ्या की 2 महिने कालावधी आणि 2 वेळा व्ह्यू आपण दिलेले आहेत. त्यामुळे बिनधास्त राहा, बिनधास्त राहा. या वर्षी 2022 अधिक मास आहे, धोंड्याचा महिना काल संपलाय. या सगळ्यांसाठी ही योजना आहे, ही ऑफर आहे. मित्रांनो, नक्कीच आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.